ग्रामीण भागामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. त्यामुळे अनेकांना आपला जीव धोक्यामध्ये घालावा लागतो. यावरच आता नवीन उपाययोजना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलतर्फे जी आहे ती आखण्यात येत आहे. आपल्यासोबत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे प्रशासक डॉक्टर वेंकी रुगवानी सर जे आहेत. सर काय सांगाल? बोगस डॉक्टरांचा मोठा सुळसुळाट जो आहे तो ग्रामीण भागात पाहायला मिळतो. त्यामुळे अनेकाचा आरोग्य जे आहे तो धोक्यामध्ये या ठिकाणी येतो. काय यावर नेमकी नवीन उपाययोजना आहे? तुम्ही खरं म्हणतात, की आमच्याकडेही खूप कंप्लेंट्स येत आहेत, की लोकं आणि पेशंट लोकं ते बोगस डॉक्टरांकडे ते जातात आणि त्याच्यानंतर त्यांना काय म्हणजे खूप साइड इफेक्ट्स होत असतात. आणि याच्यावर आम्ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल याच्यात आमच्याकडे 1,34,000 डॉक्टर्स रजिस्टर्ड डॉक्टर्स आहेत. आणि म्हणून आम्ही काय करणार आहोत, एक उपयोजना आम्ही आणली आहेत. याच्या अंतर्गत आम्ही त्या डॉक्टरांना एक पैसान देऊ, त्यांना एक रिकॉग्निशन देऊ. म्हणजे त्यांना एक क्यूआर कोड असेल आणि ते क्यूआर कोडच्या जे आहे त्यांना डॉक्टरांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये किंवा त्यांच्या ओपीडीमध्ये बाहेर वेटिंग रूममध्ये लावावं लागेल. आणि लोकं जे आहेत, पेशंट जे आहेत, ते क्यूआर कोड स्कॅन करून डॉक्टरांच्या क्वालिफिकेशन आणि त्यांची व्हॅलिडिटी वगैरे सगळं त्यांना माहीत पडेल. आणि त्यांना हे जाणीव होईल, की हे जे डॉक्टर ज्यांच्याकडे आम्ही आलो आहेत, ते डॉक्टर क्वालिफाईड आहेत किंवा नाही आहेत, ते डॉक्टर रजिस्टर्ड आहेत किंवा नाही आहेत. आणि अ, याच्या व्यतिरिक्त ते पेशंट लोकं आपल्या मोबाईल फोनवरूनही ॲपद्वारा ते बघू शकतात आणि क्यूआर कोड स्कॅन करू शकतात. असं आम्ही करणार. त्याच्यानंतर हे जे लोकं म्हणजे बोगस डॉक्टरांकडे जातात आणि त्यांना हे त्रास होत असतो, त्याच्याने त्या पेशंटला खूप निदान मिळणार. तर कुठेतरी ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो, की लोकांची कुवत नसते मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची किंवा कामापासून त्यांना वेळ नव्हतो. त्यामुळे या डॉक्टरकडनं ते उपचार घेतात. कमी पैशामध्ये उपचार मिळतो या अनुषंगाने ते उपचार घेतात. मात्र यामुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागतो. अनेकांवर योग्य पद्धतीने उपचार होत नाही. अशांवर कारवाईसाठी काही या ठिकाणी तुम्ही बरोबर म्हणतात, की यांच्यावर कारवाई म्हणजे या बोगस डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे, तशी होत नाही. कारण काय आहे, की हे लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे, की हे जे क्वॅक डॉक्टर्स असतात, बोगस डॉक्टर्स असतात, त्यांची कंप्लेंट त्यांना कलेक्टर ऑफिसमध्ये करायला पाहिजे. आणि एक कमिटी आहे, अँटी क्वॅकरी कमिटी आणि ते कमिटी त्याच्यावर मग ते कार्य आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण असं म्हणजे आपण बघितलं आहे, की या डॉक्टरांवर म्हणजे एक डॉक्टर असतो, तो एक जागी प्रॅक्टिस करतो. त्याच्यावर काही त्याची कंप्लेंट होत असते. मग तो तिकडून निघून मग दुसऱ्या जागी जाऊन प्रॅक्टिस करतो. तर मग म्हणून आपल्याला हे हे जे कमिटी आहे, त्याला थोडंसं स्ट्राँग करायची गरज आहे. आणि आमचा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं तर असं म्हणणं आहे, की या जे कमिटी आहे, एंटी क्वॅकरी कमिटी यामध्ये खूप जास्त म्हणजे डॉक्टरांच्या म्हणजे ऑर्गनायझेशन जसं आय-एम-ए ऑर्गनायझेशन आहे, तर त्यांच्या जास्तीत जास्त समावेश असला पाहिजे. कारण आमचं असं म्हणणं आहे, की या ज्या बोगस डॉक्टर आहेत, ज्यापर्यंत यांना शिक्षा मिळत नाही, त्यापर्यंत त्यांच्यावर असा म्हणजे रोक लावणं थोडंसं डिफिकल्ट होत असते. सर शेवटचा प्रश्न, हा जो क्यूआर कोड लावण्याची जी उपाययोजना आहे, ती कधीपासून सुरू होणार आहे? आणि हा प्रत्येक नोंदणीकृत जे डॉक्टर असतात त्यांच्यासाठी हा बंधनकारक असणार का? हे म्हणजे शेवटच्या टप्प्यावर आमचा हे उपयोजना आहे आणि असं मला वाटते, की या नवीन वर्षात आम्ही याला सुरू करू. आणि डॉक्टरांसाठी हे चांगला उपक्रम आहे आणि डॉक्टर्स येऊन याला एक्सेप्ट करणार आणि सगळे लोकं हे क्यूआर कोडच्या प्रणालीमध्ये समाविष्ट होणार. खूप खूप धन्यवाद सर. लोकशाही मराठीकरता ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.